खास बायकोसाठी भाव आपला छत्री बघतोय. पिंक कलरची छत्री. बायकोन सांगितलं ना पिंक कलरची छत्री घेऊन किंवा ही घे नाही बघ ही वाली चांगली. अरे पण भाई ही मजबूत आहे बघ. शूटला अजून थोडी मोठी आहे काय बघ ना. नारळ आहे ना 26 रुपये आणि दुकानात 45-50 रुपये नारळ आहे. काका पण नारळावर जोर मारतात आहे. नारळ इथं 26 रुपये. आताच घे ना मग संपतील परत. हा दुकानात 40 रुपये 50 रुपये नारळ आहे. इथं 26 रुपयात काम होतं आहे. काका तर नारळ घेतो घरी न्यायला. विकायला नाही नेता हा खायला नक्की. इथून 26ला नेशील तिकडं 50ला विकशील. चला गायस आम्ही आलो आहे आत्ता रत्नागिरीच्या डीमार्टला. आहे बघा स्टाईल बघा दोघांची. तुम्ही आहे ना राख्या ते शर्ट राख्याचा लावायल वाटतं. हां शॉपिंगला आलं. शॉपिंगला भाव आपला लग्नानंतर डीमार्ट शॉपिंगला आलेला आहे. पण पॉकेट घरी विसरला आहे आणि सगळं धोरण राख्यादाकडं आहे. माझ्याकडे काय नाही. हां आज गर्दी आहे रे. सगळ्यांना सुट्टी भेटली तर सगळेजण मला वाटतं डीमार्टमध्ये झाले आज. सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतात सगळेजण. काय काय घेणार आहे पण. साखर 44 रुपये किलो आहे राख्याचा. मग साखरच घेतो. चहा बनवायला पावसातून साखर. चला बऱ्याच दिवसांनी आम्ही आलो आहे डीमार्टला. काय घ्यायचं आहे काय माहिती. इकडे खाऊ गल्ली आहे. आधी बघूया वरती जाऊया. हां पण ना राख्याचा बाबूला खाऊ घे. राख्याचा बाबूला खाऊ घे. उम्या बायकोला घे तू खाऊ. सध्या बाबूला नाही. अबो तो आम्हाला घे दोघांना. आपण दोघांना घे. हां पाहुण्यांसाठी खास. आबूला नवीन कपडे घ्यायला लागतील. असे हे फॉर्मल घ्यायला लागेल आपल्याला. बल्ब बिब घे. पावसातून लाईट जाते ना चार्जिंगचा बल्ब घे. हां काही पण म्हटलं काय बरं आहेत ना. होय सकाळीच भेटले होते. बल्ब बाबा आबूला आलेलं फिरायला. सकाळी झाले होते. चला बघूया काय घ्यायचं काय घेतात. इकडे भांड्यांचं आहे रे. काय भांडी घेणार आहे. कशाला पाहिजे तुला गाडीत ठेवा. हा काय घेतो आहे. आलेला आहे झोपेतून उठून डायरेक्ट. दुपारचे वाजलेत बघा किती. 6 वाजले. सॉरी दुपारचे हे 6 वाजले. हां 4 वाजता निघालो होतो आम्ही. आता 6 वाजला आहेत. बघितलंच नाही मी. आपलं म्हटलं 5 वाजले असतील. हे 6 वाजले. राहाट्याच्या नाव घेतलीस. बल्ब घेतला. आम्ही हा घेऊ शकतो. उम्या इकडे बेडशीट नाही घेत. काय तर तू घे बाबूला काहीतरी. आवडत आहे का उम्या. ऑफर बघ कुठली चालू आहे का. ट्रॉली घेतला आणि शेवटी म्हणजे शॉपिंग जोरदार होणार आहे आज. हां हे ट्रॉली घेतला म्हणजे शॉपिंग जोरदार होणार आहे. काय मला घे म्हणजे तू नाही खरेदी. सोन्याचा बक्सा भेटलेला आम्हाला. जास्त ना 199 मध्ये. उघड काय नाही काही नाही. सोन्याचा बक्सा आणलेला बघा. डब्बा आहे. काय घेतोय काय नक्की. हा डब्बा घेऊन लागला काय का. घे हलत आहे आपलं काय ते चटणी मीठ ठेवायला. घे तडका द्यायला. काय हे चटणी मीठ ठेवायला पण घ्यावं लागला. घेतोच आहे का.
संसाराच्याच ह्याच्यामध्ये घेऊन आलाय तो इकडे. घर संसार. घर संसाराच्याच ॲप इकडे घेऊन आला बघ. आपल्या इकडे पण चला सेपरेट. अरे संसार संसार ते रेनकोट होतं. हां मस्त आहे रे. बरं रेनकोट आहे इथं. इकडे टी शर्ट आहेत 99. हे तिथं आहे ते बघ. हे काय घेताय काय तुम्ही नक्की? बाबूला कपडे घ्यायला आलास आहे की? हां बाबूला हां बघ इथं कॉम्बो असतात ना राख्याचा. हे बघ हा असावाला बघ. शर्ट आणि पॅन्ट सेम सेम तसावा लागेल. हा पण कलर चांगला. मंथ बघतोय किती मंथ आहे त्याच्या कामात आहे. 24 म्हणजे आता किती वर्ष झाला? अडीच नाही 2 कंप्लीट. 200 नाही. और ये है हम. टी शर्ट घातलं झाकला झाकलाच वाटतं. पण खाली काय घ्यायचं? खास बायकोसाठी भाव आपला छत्री बघतोय. पिंक कलरची छत्री. बायकोन सांगितलं ना पिंक कलरची छत्री घेऊन ये. किंवा ही घेणं आहे बघ. ही वाली चांगली. अरे पण भाई ही मजबूत आहे बघ. शूटला अजून थोडी मोठी आहे काय बघ ना. भारी वाटतंय पण. हां हां थोडी मोठी पाहिजे होती ना. चांगली वाटली असते. मस्त वाटते रे. पहिले नजर में प्यार हो गया. हे पण चांगलं आहे. छोटीच आहे. हां ती मस्त आहे पण. ती पण तिकडे मोठी आहे का तिथं? छोटीच आहे. हां छोटे तेवढ्याच नाही मोठी आहे थोडी ती. नाही एवढ्याच मग ती घे एक. ती घेऊ एक छत्री याच्यातली. कशी आहे ती? 200 घेत रे. 200 बाबूला घेतो. बाबूला घेतो. बाबूला घेऊ. ही बाबूसाठी घेतो एक छत्री. मग छत्री आवडले आणि भाच्यासाठी घेतो ही छत्री. एक नंबर आहे. मोठी पण आहे भिजणार नाही. आणि प्राईस आहे फक्त 280 रुपये. अहो घेऊन टाकी. 5 जण एकत्र. 5 जण एकत्र किती? शूटसाठी. हां हे पण चांगलं आहे. हीच घे ना मग. हीच घे आवडेल. ह्याच्यात 2 घेईन. ह्याच्यात 2 घेईन. किती आहे? 750 रुपये. डिमांड प्राईस 750. 700 रुपये तेवढंच. हां 550 रुपये. हे किती आहे मोठी? 450 रुपयाला मोठा 17. 2 घेईन म्हणतो मी. मुंबईला 100-150ला पण मिळतात. म्हणजे छोटे आहेत रे. तेवढंच आहेत मोठे नाही आहेत. माझ्यासाठी बघा ही छत्री घेतो. थोडी मोठी असते मला ठेवली असते. ही बरोबर आहे. हां ती मस्त आहे. हा कलर भारी वाटतं. तुझं पण अजून पाहिजे होतं. अशी मोठी असते ना अजून. उम्यामध्ये 2 घेईन. त्यातले फाकलेली वाटते ती जरा. मोठे आहेत त्या. बायकोसाठी घेतली छत्री. वाढताय बिल वाढतंय बारीक सगळे. हे टी शर्ट हवं. रेनकोटच घे ना उम्या त्याच्यापेक्षा. हां तो आपल्याला तो 100ला रेनकोट परवडतो. हा पण आहे म्हणा. हा पार्टनर हा कितीला आहे? 150. हां घाल घाल घाल. हां एक घ्यायचं. हा चांगली क्वालिटी आहे ना जरा पण.
149 रुपये. येतो गाडी वगैरे मला कुठला कलर होता ब्ल्यूवाला घे पण दोघांनीच घेऊन उपयोग नाही. एक ब्ल्यूवाला घे. माझा कुठला होता 149. तो कुठं आहे? दाढीवाला कुठं आहे? दाढीवाला कुठं आहे? हे बघ सेल लागला आहे. घे टी शर्ट डबल एक्सेल M2. विपुल भाव पण आलेला आहे डीमार्टमध्ये खास शॉपिंग करायला. काय भाई उमेश सर भावाकडे उद्या कार्यक्रम आहे त्याच्यासाठी शर्ट बघतोय. कुर्ता टाईप आहे थोडा. एक घेतलंच आहे ना सेम कलरचं पण तत्तच कलर कशाला आधीच्या त्यातच कलर नको घेऊ. अरे हा एक कलर घेतलंच आहे ना. मी नाही उद्या ए तत्तच कलर कशाला घेतो. हा एक कलरचं घेतला नाही ना शर्ट. दुसरा कुठला शर्ट बघूया मध्ये शर्ट बघू त्यातला मी घेतलंय बघ ते मस्त आहे 300 रुपये. ते ब्ल्यूवाला घेतलं मी. एक्सेल घे ना तू त्याच्यामध्ये. ब्लॅक पॅन्ट घाल. ब्लॅक पॅन्टवर चांगलं वाटेल. हे पण त्याच्या हे पण कसं चांगलं आहे. ब्लू जीन्स आहे हे घेतलं मी. शॉपिंग काय भावाची थांबत नाही. राखातून 2-2 बघा. हां तुझं जास्त सामान आहे. हां हा चप्पल अजून काही भेटत नाही याला. आणि आबू दामला पिंक कलरचा कुठला कोणा घेतो तुझा आता बायकोला कधी तुला घेतो तुझा मोठा प्रश्न. आज जरा जपूनच करायला. पॉकेट घरी विसरून आलाय ना. राख्यात आहे ना त्याच्यावर काही टेन्शन नाही. मूर्ती मालक आब्याला राईस घ्यायचा आबूला. चला भाई काय घ्यायचं आहे भात. बिर्याणीला तांदूळ घ्यायचा त्याला. पाहुणे येणार आहेत बिर्याणीला तांदूळ खास डिमांडला तांदूळ न्यायला यायला. हे घेतला घ्यायचा का मस्त. मला तर लहान पोरांच्या चप्पल मोठ्यांच्या तर ठीक आहे पण तर लहान पोरांच्या चप्पल पण 250 रुपयाला आहे. हे चप्पल बघितली 249 रुपयाची चप्पल आहे बाई. मोठ्यांच्या पण सेम लहानांच्या पण सेम. लहानांचे कपडे जास्त महाग आहेत मोठ्यांपेक्षा. कपडे पण चप्पल पण. घे हा दोघं पण घालायला. लेडीजला पण चांगला आहे जेंट्सला पण चांगला आहेत. एकच नंबर. काय फ्री आहे त्याच्यामध्ये. अरे त्याच्यामध्ये फ्री आहे त्या बॉक्समध्ये. दाखव दाखव. 50 रुपये हा किती आहे. हा चार्जिंगवाला आहे ना. हा चार्जिंगवाला आहे. ह्याच्यासोबत काहीतरी फ्री आहे मार्केटमध्ये. किती रुपये 150 रुपये. ह्या 150 रुपये 700 रुपये आहे ना. 350ला भेटेल. 700 रुपये पॅन्टाच्या. काय बोलतो बरंच ना. तब्येत मस्त आहे ना. मस्त मस्त. 499. काय मग तिथं कितीला घेतलेलं आता आम्ही चाललो आहे डीमार्टच्या खाऊ गल्लीत. सगळा स्टॉक खाऊ खाण्याचा. इकडे लहानपोरांसाठी काय बरं आहे. आणि आबू आमचा खास राईस घ्यायला आलेला आहे डीमार्टला. कुठला राईस बिर्याणीचा की कुठला लागतेचा म्हणजे मेन पार्टी आहे तुमची पाहुणे घरगुती. 57, 43, 53, 60, 60, 67 101 रुपयापर्यंत. 101 रुपयापर्यंत आहे ना. हां 101 रुपयापर्यंत तांदूळ आहे. तू घ्यायला कुठे राखीस वरतीच आहे. एक ट्रॉली घेतलेली आहे. इथं नारळ पण घ्यायचं. इथं नारळ आहे ना 26 रुपये आणि दुकानात 45-50 रुपये नारळ आहे. काका पण नारळावर जोर मारतात आहे. नारळ इथं 26 रुपये. आताच घे ना मग संपतील परत.
हा दुकानात 40 रुपये 50 रुपये नारळ आहे. इथं 26 रुपयात काम होतं आहे. काका तर नारळ घेतो घरी न्यायला. विकायला नाही नेता नाही खायला हा खायला नक्की इथून 26ला नेशील नाही तिकडं 50ला विकशील. आपल्यामध्ये एक आहे ना ग्रुपमध्ये तसा 26 चे 50. खास डीमार्टमधून नारळ नेतो आहे. नका इथं जरा आता नारळ लागा. मोदक नाही. आम्ही कधी येतो ते आम्हाला खायला घेत नाही, पण बायकोसाठी बघा खास चॉकलेट घेतो. आता तो बाबूला घे. डायरेक्ट मोठी पातळ घरात मग सगळेच खातील ना. पातळ घे ना भाई. ते एक काही मस्त होतं रे कुठले तरी कॅडबरी. ते पॅकेट घे त्याच्यापेक्षा मंचचं. वा किती किलो घेतलास? 26 रुपये. हां 26 रुपये. किती किलो कुठला किती किलो घेतलास? किती किलो घेतलास? 7-8 किलो बिर्याणीला पाहुणे खायला. घरी खायला 7 किलो. हे दोघातच गेम करणार वाटते बिर्याणीचा. खाऊ गल्ली डीमार्टची सगळा स्टॉक आहे. काय घेतोय का? चिवडा. आमचा हमाली ड्रायव्हर एक नंबर भावा. दुसरा कुठे गेला? तुमच्यापेक्षा तो सामान भरतोय घरात. नाही मला तेवढा टाईम पुरणार नाही तिथं. अर्धवट नेणं फक्त नंतर येणं. ठीक आहे. ते चांगले आहे. आलू भुजिया घे. त्याला सांग आपल्याला वेनूर माझं सामान वेगळंच द्या. तुझं माझं तुमच्या माझ्या हव्याच्या तुझ्यात काय काय तुझं हा तुझा आहे ना. माझा काय नाही. बरं झाला वाटाने घेऊन आला. हे टिकल काय राहून रांडेजन वाटाने घेऊन आला. हा करा शॉपिंगला. प्राईस घेताना आता वाटा नाही. मिक्स पर्सन आहे तर घरी सामान हा भरता शॉपिंगला. हे वाटाणे कसे केलं किल्लो चल माझी गाडी हां बिस्किट पुढं बघा केवढा आहे ते. आपण घेतला नाही कुठं. मारेने पार्लेचे पण बॅग जॅक घेऊन मारे गोल्ड घेतला. नाही मारे गोल्ड नाही कुठला आहे पार्लेचे. पार्लेचे गोल्ड आहे. न्यूट्रीच आहे सर. एक घेण्यापेक्षा मोठं परवडतात काय. एक नाही म्हणता 2 टोल्या झाल्या. बिलिंग लावलं आता. रडताय एक सामान कमी करायचं म्हणता. अबो सगळं संसार घेतला नाही घरचा. खरा संसार आहे. वाटा बिटाने घेतला नाही. तांदूळ वाटा नाही. एक आमचा बंदा गायब आहे कुठेतरी. मला डीमार्टची खरेदी करून झालेली आणि आम्ही निघायला 8 वाजले आहेत आणि आता बिर्याणी खायला चाललो आम्ही. पॉपकॉर्न खातो आहे. दोघंजण दिसणार ना आता मागं आहेत. उतरल्यावर दाखवतो. बिलावर मांडत होता आपापल्या सगळेजण. जाणार होतं पिक्चरला आम्ही, पण आज प्लॅन कॅन्सल करतो आम्ही. बिल वाढला. 10,000ची खरेदी झाली आज. नाही म्हणता डीमार्टला गेल्यावर नंतर बिलिंगच्या टायमाला समजतो बा एवढा खर्च हवा आहे. चला आता आम्ही शिवाजीनगरला बिर्याणी खायला चाललो. गाडी इकडे लावू काय रे. मंडळी शिवाजीनगरला आलात ना मित्रांनो की
पार्करच्या बाजूलाच आमिना कॅटरर्स म्हणून आहे. एक नंबर बिर्याणी भेटते. नवीनच झालं आहे शॉप, पण बिर्याणी एक नंबर भेटते इथं. चिकन दम बिर्याणी 80 रुपये, हाफ 120 रुपये, फुल तंदूर बिर्याणी 90 रुपये. चला बघूया, मस्त वगैरे ट्राय करूया आज आमिना कॅटरर्समधली टिक्का बिर्याणी नाही तर तंदूर बिर्याणी. काहीतरी नवीन नवीन काहीतरी करूया ट्राय. शिवाजीनगरलाच आहे बरोबर. काय पनीर टिक्का? नाही मला थँक्यू. या मस्तपैकी बिर्याणी खायला चिकन टिक्का बिर्याणी मागवलेलं आहे. हे बघा आमचे 2 तराट्याचे प्लेयर रेटवायला. मस्तपैकी बिर्याणी खायला येतो. कुठे कुठं आहे खादा हमला चिकन टिक्का बिर्याणी खायला या मस्तपैकी. उमेन हाफ घेतला ना आम्ही, तिघांनी फुल घेतलेलं आहे. क्वांटिटी पण चांगली आहे. सकाळचे 9:30 वाजलेत मंडे आणि चहा घ्यायला आहे. समोरचं वातावरण बघा. आणि आज पाऊस नाही आहे. काल गेलो होतो पोरांसोबत डीमार्टमध्ये. तिकडे गेल्यावरती माहिती आहे एकदा का फालकूट लागलं की चांगलंच बसते. नाही म्हणता 10,000ची शॉपिंग झाली सगळ्यांची, म्हणजे एकदम सगळे मिळून. तर असा कालचा दिवस होता मंडई. मजा मस्ती पण झाली थोडी. पोरांसोबत असले की जरा मजा मस्ती होतेच. अचानक भयानक ठरलं. गेलो आम्ही 4 वाजता निघालो होतो. 6 वाजता तिथं डीमार्टमध्ये होतो आम्ही, समजलंच नाही. नंतर 8:30-9 वाजता घरी आलो आम्ही बरोबर. तर सकाळचं मस्त आहे की वातावरण आहे इकडं या चहा घ्यायला. चुलीवरती बघा आजीने सकाळी सकाळी मस्तपैकी घरी शिजायला टाकलं आहे. हां बघा मस्तपैकी. पावसातून पण फणसाच्या घराची भाजी खायला एक नंबर भेटणार आहे आज. शेवटची भाजी ना, फणस कुसलं आता शेवटची फणसाची भाजी खायला भेटणार आज. आता पुढच्या वर्षी आता पुढच्या वर्षी डायरेक्ट. हा पुढच्या वर्षी आमच्याकडे भाजी खायला घरी फणस नाही आला. फणस नाही आला पुढच्या वर्षी, कारण आता बुलबुले जाणं पिकून सगळे पडतात आहे खाली, खराब झालेत. आणि जवळ नाही आहेत म्हणजे, आणि लेट लागले ते सगळे वरती लागले. तर चला हा व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लगेच कोकण करा के साथ दुर्गानगरी कोकण सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन आणि मजा मस्ती. पाऊस नाही आज.